नमस्कार. मुरंबा या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी करते आहे कोळाचे पोहे. हा कोकणातील पारंपरिक पदार्थ आहे. ब्रेकफास्टला हा आवर्जून खाल्ला जातो आणि त्याला महत्त्वाचं असं की कोकणामध्ये नारळ खूप अवेलेबल असतात, तेव्हा नारळाच्या दुधापासून हा पदार्थ केला जातो आणि त्याच्याबरोबर कोळ्याच्या पोह्यांबरोबर मिरगुंड किंवा पोह्याचे पापड असे सर्व केले जातात आणि अतिशय वेल नोन असा ब्रेकफास्टचा पदार्थ आहे. तर कोळ्याचे पोहे कसे करायचे ते आपण बघूया. काय काय लागणार आहे ते आपण बघूया. हे बघा, आपल्याला लागणार आहे मिरची, जिरं आणि 4-5 पाकळ्या लसूण. 2 मिरच्या घेतल्या आहेत, 1 चमचा जिरं घेतलं आहे आणि 4-5 पाकळ्या लसूण घेतल्या आहे, क्रश करून घेतल्या आहे. फोडणी केली आहे जिरं, मोहरी, लाल मिरच्या, हिंग, हळद, नेहमीसारखी फोडणी. याच्यात कढीपत्ता घालायला पाहिजे पण अवेलेबल नव्हता म्हणून नाही घातला फोडणी. नंतर आपण चाटला वापरतो ती चिंच खजूरची चटणी. ती चिंच आणि खजूर समप्रमाणात घेऊन आपण जी चटणी करतो ती ती घेतलेली आहे. नंतर जाडे पोहे जे आपण कांदा पोह्यांना वापरतो ते भिजवून धुवून घेतलेत ते. आणि मुख्य इन्ग्रेडियंट्स आहे नारळाचं दूध. तर नारळाचं दूध हे एक अख्खा मोठा नारळ घेऊन मी त्याचं दूध घरी काढलेलं आहे. नारळाचं दूध मार्केटमध्ये अवेलेबल असतं, ते तुम्ही घेऊ शकता. तर त्याच्यासाठी मुख्य 2च पदार्थ याला लागणार आहेत, एक म्हणजे पोहे आणि नारळाचं दूध. तर हे आता सर्व कसं करायचं, तर नारळाचे दूध आहे त्याच्यामध्ये आपण हे पदार्थ टाकणार आहोत. तर टाकूनच घेते म्हणजे आपल्याला समजेल. हे बघा, प्रथम टाकायचं आहे मीठ आपल्या चवीप्रमाणे. मग ह्याच्यात जो ठेचा केला आहे मी तो टाकायचा आहे. मिरची, जिरं आणि लसणाचे 4-5 पाकळ्या तो जाणार आहे. नंतर आपण ह्याला फोडणी घालून घ्यायची आहे. फोडणी मी तयार केली आहे, त्यात तुम्ही कढीपत्ता घालू शकता, कोथिंबीर, जशी तुम्हाला फोडणी आवडेल तशी घालायची आहे. हे बघा कसं कलरफुल छान दिसतंय ना. आणि ह्याच्यामध्ये चिंच गुळाची, चिंच खजुराची चटणी जी आपण करतो ती 2-3 चमचे, 3-1 चमचे टाकते मी. मग कमी जास्त तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात टाकायची आहे. हे सगळं मी मिक्स करून घेते. आता नारळाचं दूध आहे ते बाहेर अवेलेबल असतं मार्केटमध्ये, पण नारळाचं दूध काय मी घरी काढलेलं आहे. नारळ खाऊन घ्यायचा किंवा तुकडे करून कसंही तो मिक्सरमध्ये टाकायचा, त्याच्यामध्ये पाणी टाकून तो क्रश करायचा आणि कॉटनच्या रुमालामध्ये तो घालून किंवा चाळणीत घालून त्याचं दूध पिळून काढायचं. एकदा काढायचं, 2दा पुन्हा मिक्सरमध्ये टाकून काढायचं, असं 3दा काढायचं. असं हे नारळाचं दूध मी घरी करून घेतलेलं आहे. तर आता हे सर्व कसं करायचं आहे, तर हे तुम्ही पोहे बाउलमध्ये घ्या आणि त्याच्यावरती हे नारळाचं दूध टाका किंवा मग नारळाचं दूध बाउलमध्ये घ्या आणि त्याच्यामध्ये पोहे टाका. मिक्स पोहे जरा कमी आणि नारळाचं दुधाचं प्रमाण जरा जास्त हवं म्हणजे ते जास्त टेस्टी लागतं. तर आता आपण सगळे इन्ग्रेडियंट्स घालून झाले, तर आपण आता ते सर्व करूया. कसं सर्व करायचं बघूया. हे बघा, धुतलेले जाडे पोहे आहेत त्याच्यात घालून घेते. सर्विंग बाउलमध्ये असे प्रत्येकाला घालून द्यायचे बाउलमध्ये. आणि मग आता त्याच्यावरती आपल्याला दूध घालायचं. जरा ढवळून घ्यायचं हे दूध, कारण हे खाली एखाद्या वेळी घट्ट बसू शकतं नारळाचे असल्यामुळे. हे बघा, हे दूध हलवून घेतलं, जरा घट्ट असतं ते खाली बसतं. आता हे ह्याच्यावरती टाकायचं, ढवळून घेऊन टाकायचं. वरपर्यंत आलं पाहिजे, जरा दूध जरा जास्तच असतं. हे बघा, अशा तऱ्हेने हे सर्व करायचं. हे बघा, कोळाचे पोहे तयार झालेले आहेत. कसे काय दिसत आहेत, छान दिसत आहेत ना. आता हे पोहे आपण नेहमीच कांदे पोहे करतो किंवा दडपे पोहे करत असतो. तर तर हे पोहे वेगळे म्हणून तुम्ही करून बघा. कोकणातला स्पेशल पदार्थ आहे, ब्रेकफास्टला द्यायला अतिशय उपयुक्त आहे, पटकन केलेला. आता नारळाचं दूध जर तुमच्याकडे तयार असेल, तुम्ही जे रेडीमेड आणलं तर चांगलंच आहे,
तर तुम्ही करू शकता. करून बघा पदार्थ हा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.